आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी हिंदू संमेलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्तुती केल्यानं मनसे प्रमुख राज ठाकरेंनी त्यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली। पोलीस अधिकाऱ्यांची निष्ठा केवळ कर्तव्याशी असायला हवी असं सांगत त्यांनी नांगरे पाटलांच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटलांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली आहे असं दिसतंय। जर त्यांना संघाबद्दल जाहीर आपुलकी दाखवायची असेल तर त्यांनी पोलीस सेवेचा राजीनामा देऊन भाजप किंवा संघात सामील व्हावं असा सल्लाही राज ठाकरेंनी दिला। जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत लाईव्ह आहेत या बातमीवरती। जितेंद्र, वाद हा वाढत चाललेला आहे आणि आपल्याला कल्पना आहे आता आयपीएस पाटील हे विश्वास नांगरे पाटील आता नागपुरात तिथल्या एका पदावरती येत आहेत, तिथली जबाबदारी सांभाळायला येतात, त्याचवेळी तिकडच्या एका हिंदू संमेलनात ते भाग घेत आहेत आणि आता त्याच्यावर टीका होते। कशा प्रकारे बघावं, काय चाललंय या बाबतीत? नक्कीच प्रसन्न सर, कारण या गोष्टीचा आता आपल्याला एक टायमिंग लक्षात ठेवावं लागेल। कारण विश्वास नांगरे पाटील हे नेमके नागपुरात येत आहेत, नागपूर पोलीस आयुक्त बनून येत आहेत आणि इथे संघाचं मुख्यालय आहे आणि त्याचवेळी हा व्हिडिओ व्हायरल होता। हा व्हिडिओ कधीचा आहे हे सांगता येत नाही, पण या प्रकारची जी संमेलनं आहेत ही संमेलनं RSS ची 100 वर्ष पूर्ण झाली त्या अनुषंगाने ठिकठिकाणी घेण्यात आलेली होती। विविध शहरातील ठिकाणी देशात संपूर्ण अशा प्रकारची छोटी छोटी संमेलनं घेण्यात आली होती। त्याच संमेलनात विश्वास नांगरे पाटील गेले आणि त्यांनी संघाचं कौतुक केलेलं होतं। आता याबद्दल जो आहे तो 2 दिवसापूर्वी काँग्रेसने टीका केलेली होती। हा व्हिडिओ त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर टाकलेला होता आणि विश्वास नांगरे पाटील यांनी आपली सर्व्हिस म्हणजे एक अधिकारी म्हणून ते तिथे गेले होते का, त्यांनी ते स्पष्ट करावं अशी मागणी केली होती। आता त्यानंतर राज ठाकरे यांनी देखील विश्वास नांगरे पाटील यांच्यावर टीका केलेली आहे, कारण एक अधिकारी म्हणून ते जात आहेत की एक सामान्य नागरिक म्हणून ते जात आहेत, त्यांनी ते स्पष्ट करावं अशी मागणी आता राज ठाकरे यांनी केलेली आहे। विश्वास नांगरे पाटील यांनी अजूनपर्यंत नागपुरात आयुक्त पदाचा पदभार स्वीकारलेला नाहीये। पुढील आठवड्यात कदाचित ते सोमवारी येतील आणि पदभार ग्रहण करतील अशी शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर जे आहे ते राज ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत। त्यामुळे विश्वास नांगरे पाटील आता नेमकं पदभार ग्रहण केल्यानंतर काय प्रतिक्रिया देतात, कारण अजूनपर्यंत त्यांच्याकडनं प्रतिक्रिया आलेली नाही। आणि एक महत्वाची अजून त्यात एक अपडेट आहे की नागपूरचे शहराध्यक्ष काँग्रेसचे जे आहेत प्रफुल्ल गुर्दे पाटील यांनी देखील त्यांच्यावर आता टीका केलेली आहे आणि अर्बन नक्सल मला भाजपने अगोदरच ठरवलेला आहे, त्यामुळे विश्वास नांगरे पाटील माझा एन्काउंटर करतील का अशी शक्यता त्यांनी बोलून दाखवली। त्यामुळे एकूणच विश्वास नांगरे पाटील आता या हिंदू संमेलनात जे गेले होते, संघाचं जे कौतुक केलं होतं त्याबद्दल ते आपली भूमिका काय स्पष्ट करतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे। प्रसन्न सर, धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।